साप चावला आणि मृत्यूही झाला. पण सत्य कळलं 3 वर्षांनी. नमस्कार मित्रांनो, या बोलूया चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रकरणाबद्दल ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं. कल्पना करा, एक साधा सर्वसामान्य सर्पदंश जो 3 वर्ष नैसर्गिक मृत्यू म्हणून पोलीस फाईलमध्ये बंद पडला होता. पण आता तो एक थंड डोक्याने अत्यंत कुटीलपणे केलेला खून ठरलाय. बदलापूर पूर्वेकडील उज्ज्वलदीप सोसायटीत घडलेलं हे प्रकरण ऐकताच मन अस्वस्थ होईल, विश्वास डळमळेल. हा एक केवळ खून नाही, तरी विश्वासघाताची, क्रौर्याची आणि माणुसकीच्या अधःपतनाची भयावह कहाणी आहे. चला सविस्तरपणे आणि स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया या प्रकरणाची संपूर्ण कथा, ज्याने वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणालाही अनेक प्रश्नात पाडलं. हे सगळं सुरू झालं 10 जुलै 2022 रोजी. पावसाळ्याच्या एका सामान्य रात्री बदलापूर पूर्व ठाणे जिल्ह्यातील उज्ज्वलदीप सोसायटी हे एक शांत मध्यमवर्गीय रहिवासी क्षेत्र. इथे राहत होत्या नीरजा रुपेश आंबेकर. या एक सर्वसामान्य महिला होत्या, पण ते राजकारणातही सक्रिय होत्या. त्या महिला काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी होत्या, पक्ष कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांचे पती रुपेश आंबेकर हे खासगी नोकरी करणारे होते. बाहेरून पाहता हे वैवाहिक जोडपे सुखी आणि शांत वाटायचे, पण घरच्या 4 भिंतीआड वास्तव काही वेगळंच होतं. त्या रात्री सगळं सामान्य सुरू होतं. अचानक निर्जनची तब्येत बिघडली. घरात विषारी साप चावल्याचं सांगितलं जातं. कुटुंबीय घाईघाईत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेतात, पण उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टर त्यांना मृत घोषित करतात. शरीरावर स्पष्ट सापाने चावलेल्या खुणा, लक्षणं सगळी सर्पदंशाचीच. श्वास घेण्यात त्रास, थरथरणे आणि विषाचा परिणाम. डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात स्पष्टपणे विषारी सर्पदंश असं नमूद केलं. पोलीस घटनास्थळी पोहोचतात. पंचनामा होतो. अकस्मात मृत्यू अशी नोंदही होते आणि फाईल शांतपणे बंद होते. शेजारी सहानुभूती दाखवतात. काँग्रेसच्या पक्षातून श्रद्धांजली सभा होतात. रुपेश दुःखी पतीची भूमिकाही बजावतात. प्रकरण संपलं असं सर्वांनाच वाटत होतं. कुणालाही एक चिमुटभरही संशय आला नाही. पावसाळ्यात बदलापूर सारख्या उपनगरात साप खुसणं हे अगदी सामान्य. विषारी सापाच्या चावण्याने मृत्यू दुर्दैवी पण शक्य असं सर्वांनी स्वीकारलं. पण मित्रांनो, सत्य इतकं सोपं कधीच नसतं. 3 वर्ष कोणताही धक्का न लागता उलटतात. डिसेंबर 2025 मध्ये बदलापूर पोलीस एका वेगळ्या गुन्ह्याच्या तपासात व्यस्त असतात. त्यात अटक झालेला ऋषिकेश रमेश चाळकेची चौकशी सुरू असते. चौकशीच्या शेवटी पोलीस नेहमीप्रमाणे साधा प्रश्न विचारतात, याआधी आणखी काही गुन्हे केलेस का? ऋषिकेश हसतो आणि एका वाक्यात सगळ्यांना हादरवून टाकतो. बदलापूरमध्ये एका महिलेला साप चावून मारण्यात मी सहभागी होतो. पोलीस थक्क होतात. बदलापूरमध्ये अशा कोणत्याही खुनाची नोंद नाही, पण ऋषिकेश जे तपासात सांगत आहे ते ऐकून काळजाचा ठोका चुकतो. तारीख 10 जुलै 2022. ठिकाण उज्ज्वलदीप सोसायटी. पीडितेचं नाव नीरजा आंबेकर. ती हॉलमध्ये झोपली होती. पाय दुखल्याचा बहाणा करून मालिश, नंतर सर्पदंश. हे सगळे तपशील इतके अचूक आणि गोपनीय होते की पोलिसांना लगेच जुनी फाईल उघडावी लागली. सुरुवातीला विश्वासच बसला नाही. वैद्यकीय अहवाल नीट, पोलीस नोंदीही नीट, पण तरीही संशय गडद झाला. तपासाची यंत्रणा लगेच सक्रिय होती. पुन्हा सखोल खोलवर तपास सुरू होतो. कॉल डिटेल रेकॉर्ड्स तपासले जातात. मोबाईल लोकेशन डेटा विश्लेषित होतो. साक्षीदारांची नव्याने चौकशी होते. पण हळूहळू भयावह चित्र त्यांच्या समोर येतं. रुपेश आंबेकर आणि नीरजा यांच्यात दीर्घकाळापासून वैवाहिक तणाव होता. पैशाच्या बाबतीत मतभेद, कौटुंबिक जबाबदाऱ्यांवरून भांडणं, परस्पर संशय, हे सगळं रुपेशसाठी असह्य झालं होतं. त्याला वाटू लागलं होतं की नीरजा त्याच्या आयुष्याच्या मार्गात मोठा अडथळा आहे. साधा खून केला असता तर जखमांचे पुरावे, रक्ताचे डाग, संशय सगळं सापडलं गेलं असतं. म्हणून रुपेशने परफेक्ट क्राईम प्लॅन केला. सर्पदंशासारखा नैसर्गिक अपघात. पावसाळ्यात साप घरात येणं म्हणजे सामान्य.
मृत्यू दुर्दैवी वाटे, कोणीही प्रश्न विचारणार नाही. या कटात रुपेश एकटा नव्हता. त्याने जवळचे मित्र विश्वासात घेतले. ऋषिकेश, रमेश चाळके, कुणाल विश्वनाथ चौधरी आणि चेतन विजय दुधाणे. चेतन हा साप रेस्क्यू करणारा एक्सपर्ट होता. विषारी साप मिळवणं हे त्याच्यासाठी सोपं होतं. त्याने एक विषारी साप आणला, जो स्थानिक भागात आढळणारा होता. तो साप 3 दिवस घरातल्या किचनच्या एका गोणीत लपवून ठेवण्यात आला. कुणालाही संशय येणार नाही असं सगळं नियोजित. आणि मग येते ती भयावह रात्रीची संपूर्ण कथा. 10 जुलै रोजी सगळं सामान्य. नीरजा घरी. रुपेश काळजीवाहू पतीची भूमिका घेत होते. पाय दुखतोय ना, हॉलमध्ये झोप, मी मॉलिश करतो असं म्हणून विश्वास टाकतो. नीरजा काहीही संशय न घेता हॉलच्या सोफ्यावर झोपते. प्रकाश मंद केला जातो आणि त्या क्षणी चैतन्य आणलेला विषारी साप नीरजाच्या पायाजवळ सोडला जातो. साप एकदा चावा घेतो, मग पुन्हा एकूण 3 वेळा. विष शरीरात वेगानं पसरतं. नीरजा थरथरते. तिला श्वास घेणं कठीण होतं. शरीर साथ सोडतो. रुपेश ताबडतोब आरडाओरड करतो. शेजाऱ्यांना बोलवतो. घाईघाईत रुग्णालयाकडे धाव. पण 11:30 ते 12 वाजल्याच्या सुमारास रुग्णालयात पोचले तेव्हा उशीर झालेला. डॉक्टरांना विष पूर्णपणे पसरलेलं आढळतं. उपचार शक्य होत नाही. परफेक्ट कव्हरअप. 3 वर्ष कोणीही शंका घेतली नाही. रुपेश निर्धास्त आणि मित्रही निर्धास्त. पुन्हा तपासात सगळे पुरावे जुळले. आरोपींनी मजबूर होऊन कबूल केलं. 4ही आरोपींना अटक झाली. मुख्य आरोपी रुपेश आंबेकर, ऋषिकेश चाळके, कुणाल चौधरी, चेतन दुधाणे. भारतीय दंडसंहितेच्या कलम 302 खुई, 120B कटक कारस्थान, 201 पुरावे नष्ट करणे अंतर्गत गुन्हा दाखल. रुपेश सध्या पोलीस कोठडीत आहे. प्रकरण न्यायालयात चालू आहे. हे प्रकरण केवळ एका खुनाची कथा नाही, तर विश्वासघाताची आहे. पतीने पत्नीवर विश्वास ठेवायला लावला आणि त्याच विश्वासाने तिचा बळी घेतला. याआधी केरळमधील उथरा प्रकरणातही नवऱ्याने विषारी साप वापरून पत्नीचा खून केला होता. तिथेही वर्ष लागली न्याय मिळाला. महाराष्ट्रात दरवर्षी शेकडो सर्पदंश मृत्यू होतात. ग्रामीण उपनगर भागात वैद्यकीय सुविधा अपुरी. अशा प्रकरणात नियोजित हत्या ओळखणं हे कठीणच जातं. या प्रकरणाने वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्राथमिक तपासात विष विश्लेषण का नव्हतं? साक्षीदारांची चौकशी सखोल का नव्हती? क्राईम सीन रेकॉर्डिंगमध्ये व्हिडिओ का नव्हता? आता फॉरेन्सिक तपास बंधनकारक करण्याची मागणी होती. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांची गरज अधोरेखित झालेली आहे. मित्रांनो, नीरजा आंबेकरला उशिरा का होईना न्याय मिळेल. पण प्रश्न उरतो, बंद फाईल्समध्ये किती असे कट दडले? घरगुती हिंसेतून असे प्लॅन वाढतायत का? महिलांनो, सुरक्षेसाठी जागरूक व्हा. संशय घ्या, सत्य शोधा. आम्ही या बोलूयावर अशा खऱ्या बातम्या आणत राहू. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा, असा हा कट ऐकून तुम्हाला काय वाटलं. आणि पाहत राहा या बोलूया.